वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता। तुम्हा आलो रामदूता, शरण तुम्हा आलो रामदूता। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता। काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा। अहो शूर आणि वीर, स्वामी कारी तू सादर। तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा, शरण शरण हनुमंता। शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता। महारुद्र हनुमान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आत्ताच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण या ज्ञानप्रबोधिनीच्या तंत्राच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा संवाद करतो आहोत आणि या अशा फेसबुकवरच्या सुंदर प्रकारच्या प्रवचनाला वर्गाला आपण सगळेजण उत्तम प्रतिसाद देत आहात। या वर्गांमधून आपण अनेक गोष्टी शिकलो, वाद्यवादन शिकलो, वाद्यांबद्दलची माहिती शिकलो, नृत्याबद्दलची माहिती घेतली, अनेक विद्या कला किंवा समाजातल्या अनेक गोष्टींच्या विविध शाखा याचं सुद्धा मार्गदर्शन आपण गेले जवळजवळ महिनाभर घेतो आहोत। तेव्हा आज माझ्याकडे विषय इतकाच दिला आहे की आपल्या मनुष्य जन्माच्या सफल जडणघडण होण्यामागे मारुतीरायांचं योगदान काय, हनुमंतांचं योगदान काय, हनुमंतांच्या उपासनेचं योगदान काय, अशा विषयावर मी थोडंसं आपल्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे। कारण खरंच राष्ट्रीय युवकाचा आदर्श असंच हे हनुमंत नावाचं विभूतिमत्व आपल्याला रामायणामध्ये दिसतं। थोडंसं एक आपल्या नेहमीच्या समजुतीला धक्का देणारी गोष्ट सांगतो। आपण नेहमी मारुतीराय, सुग्रीव, वाली यांना जे वानर म्हणून म्हणतो, तर हे वानर म्हणजे आत्ता जी आपल्याला झाडावर दिसत आहेत ती माकडं का?
त्या माकडांमधलेच हे असावेत का? तर याला स्वच्छ उत्तर आपल्याला माहिती असायला हवं. वानर हे त्यांच्या जमातीचं नाव आहे आणि या दृष्टीनं ते लोक बहुतांशी युद्धाची म्हणजे संग्रामाची पद्धती आहे ती वानरांच्या पद्धतीनं युद्ध करतात. पण इतर वेळेला ती नेहमीसारखीच सामान्य माणसं आहेत आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे ते माणसासारखं बोलतात. लक्षात ठेवा, मनुष्यासारखं बोलण्याची क्षमता कोणत्याही युगामध्ये फक्त मनुष्याकडेच आहे. असं कधीही होत नाही की सत्ययुगामधली बेडकं ती मात्र माणसासारखी बोलत होती आणि नंतर त्रेतायुगामध्ये त्या बेडकांचा आवाज काहीतरी वेगळाच कोकिळेसारखा झाला आणि मग द्वापार युगामध्ये त्या बेडकांचा आवाज असा काहीतरी कावळ्यासारखा झाला आणि त्याच्यानंतर आता कलियुगामध्ये मात्र त्यांचा आवाज असा डराव झाला. प्राणीशास्त्राचा एकूण नीट अभ्यास करता असं कधीही होऊ शकत नाही. कावळा हा जर सत्ययुगामध्ये कावकाव करत असेल तर तो त्रेतायुगातही कावकावच ओरडत असतो, तो त्याच्यानंतर द्वापार युगातही कावकावच ओरडत असतो आणि कलियुगातही कावकावच ओरडत असतो. तेव्हा मनुष्याची पूर्वीची राहणीमानाची पद्धत एखाद्या वेळेला जंगली असेल, त्या वनवासी आयुष्यातून तो आता हळूहळू प्रगत होता प्रगत मानव झाला असेल, पण त्यावेळेला त्याला तो प्राण्यांचेच आवाज काढून बोलत होता, कारण अजून त्याची भाषा विकसित झाली नव्हती म्हणून. अन्यथा अशी भाषा विकसित करावी, ती लक्षात ठेवावी, तेवढ्या सगळ्या शब्दांचे, अक्षरांचे, व्यंजनांचे अर्थ लावावेत, ही सगळी बुद्धिमत्ता युगानुयुग ही फक्त माणसांच्याकडे आहे. काही प्राणी माणसांच्या आवाजाशी साधर्म्य असणारे आवाज काढू शकतात, पण याचा अर्थ ते प्राणी माणसासारखे होतात असं अजिबात नाही. अहो, झाडावरच्या माकडाला आपलं घर सुद्धा बांधता येत नाही. अशी युगायुगांची कल्पांची आणि मन्वंतरांची ओळख आहे. असंही नाही की 6व्या मन्वंतरामध्ये त्यांना घर बांधता येत होतं. तेव्हा असं काही नव्हतं. अहो, या सगळ्या वानरांचं साम्राज्य आहे, त्यांची स्वतःची घरं आहेत, त्यांची कुटुंब व्यवस्था आहे, त्यांची राज्यघटना आहे, त्यांची न्यायालयं आहेत, त्यांच्या बँका आहेत. त्यांना सोनं हे डोक्यावर घालायची गोष्ट असते आणि चामड्याची चप्पल ही पायात घालायची गोष्ट असते, हे ज्यांना इतकं स्वच्छ कळत आहे. आणि त्यातून आपल्याला आश्चर्य वाटेल की रामायणामध्ये या सगळ्यांचा उल्लेख जो येतो तो अतिशय विद्वान आणि त्याहीपेक्षा वेदांचं अध्ययन करणारे. मला सांगा, जी गोष्ट सामान्य माणसाला सुद्धा सहज शक्य नाही, ती झाडावर फक्त उड्या मारणाऱ्या माकडाला ते शक्य होणार आहे का? तेव्हा लक्षात ठेवण्यासारखं आहे की जसं नर ही एक या भारतवर्षामधली मोठी जमात होती, तशी वानर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर याही सगळ्या अनेक मानवांसारख्याच जमाती होत्या आणि यांचे सगळे गुण, अवगुण, मर्यादा, अतिमर्यादा या सगळ्या माणसासारख्याच आहेत. ही सगळीच मुळात माणसं आहेत. तेव्हा मग आपल्याला रामायण मालिकेमध्ये हे असं का बघायला मिळतं, याचं कारण लक्षात ठेवा. थोडा आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाप्रमाणे याचं कारण असं आहे की जेव्हा मुष्टियुद्ध खेळायचं असतं तेव्हा ओठाला आपल्या इजा होऊ नये म्हणून आजही ऑलिम्पिकच्या मुष्टियुद्धांमध्ये हा प्रकार आपल्याला दिसतो. म्हणून त्यांची त्यावेळेची तोंड अशा तऱ्हेची जी दिसतात, ही त्या युद्धासाठी त्यांनी केलेली गोष्ट आहे. त्यांच्या कमरेला बांधलेलं जे शेपूट आहे तो अक्षरशः युद्धात वापरला जाणारा एक साधा पाश आहे, जो लांब करता येतो, जो आखडून घेता येतो, ज्याने इकडून तिकडे पाणवठ्यावरनं जाता येतं. अशा अनेक गोष्टी सांगण्याचा विषय माझा इतकाच होता. हे सगळे नुसतं माणसासारखे नाही, तर आपल्या एकूण जगातले दैत्य कसे बोलतात, दानव कसे बोलतात, असुर कसे बोलतात, अर्थात दैत्य, दानव, असुर ह्या सुद्धा माणसांच्याच जाती आहेत. माणसांमधल्याच ते वेगळ्या एका विशिष्ट मनोवृत्तीच्या लोकांचा एक संघ आहे तो. पण त्यांच्यासुद्धा बोलीभाषांमध्ये थोडे फरक आहेत. तर या बोलीभाषांचं सुद्धा अचूक ज्ञान असणारे म्हणजे मारुतीरायांची आई, तिचं नाव आपल्याला रामायणातलं माहिती आहे, तिचं नाव होतं अंजनी. आणि त्यांच्या वडिलांचं जे नाव आपल्याला माहिती आहे त्यांचं नाव आहे केसरी. केसरी नामे वानर ज्याची, रुद्रंजनी अंजनी सखी बहु विश्रुत अतिसज्जनी.
हा केसरी जो होता ता सुग्रीवाच्या सैन्यातला सेनानायक होता. सुग्रीव सैन्य नायक, वीरेश्वर एक केसरी नाम, आणि वानर असता जेणे केले अभ्यस्त ऋग यजुस्साम. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याचा अतिशय ज्ञाता असलेला असा केसरी नावाचा आणि सुग्रीवाच्या सैन्यातला एक सेनापती, एक अतिशय मोठा लष्करी अधिकारी असे केसरी आहेत. मग आपण असा प्रश्न विचाराल की आपण पवनसुत वगैरे जे काही म्हणतो किंवा पवनपुत्र म्हणतो, वायुपुत्र म्हणतो, हा वायुदेवतेचा मुलगा आहे ना, मग ते केसरी हा काय विषय झाला? ते लक्षात ठेवायचं. वायुदेवतेचा त्याला आशीर्वाद आहे, पवनदेवतेचा त्याला आशीर्वाद आहे. किंबहुना त्याच्या सर्वाच्या अंगच्या गुणांमध्ये वायुतत्व हे जबरदस्त आहे. त्यामुळे आणि वायुदेवतेनं त्याच्यावरती स्वतःच्या सर्व कृपांचा वर्षाव ठेवल्यामुळे त्याच्या कृपा प्रसादाचा याच्या अंगामध्ये, याच्या शरीरामध्ये अंतर्भाव असल्यामुळे आपण त्यांना वायुपुत्र म्हणत असतो. जेव्हा एखाद्या अशाच माणसामध्ये सिंहाचे गुण दिसतात, सिंहासारखी युद्धाची प्रवृत्ती दिसते, सिंहासारखाच असा अत्यंत सुंदर असलेला दरारा दिसतो, तेव्हा आपण पण पटकन म्हणतो ना, वा 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 वा, अगदी सिंहाचे पुत्र असल्यासारखे देखील या अर्थानेच पुष्कळचं ते घ्यायचं असतं. त्या त्या दैवताचा आशीर्वाद त्याला प्राप्त आहे इतकाच त्याचा अर्थ असतो. त्यांचे माता पिता जे आहेत ते अंजनी आणि केसरी असेच आहेत. यांच्या पोटी जन्माला आलेले मारुतीराय हनुमान यांच्या लहानपणी एक विलक्षण कथा अशी झाली आहे की मारुतीराय सुद्धा आता लहानपणापासून युद्धाचं शिक्षण घेत आहेत, कारण सेनापतीचा मुलगा, याच्यानंतर तो सेनापती पदावर किंवा सैन्यातल्या कुठल्या तरी मोठ्या पदावरती येणार. या दृष्टीनं त्याला युद्धाचे डावपेच, राज्य कसं चालवलं जातं याच्याबद्दलचं ज्ञान, या सगळ्या गोष्टी येणं आवश्यक आहे. तसं शास्त्राचं ज्ञान त्याला येणं आवश्यक आहे. त्यामुळे शस्त्र, शास्त्र आणि युद्ध या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मारुतीराय घेत होते. आणि अशा वेळेला आधी पहिल्यांदा या वानरांना जे शिकवलं जातं ते या डोंगरावरनं त्या डोंगरापर्यंत उड्डाण करा, ही एक युद्धाची अवस्था आहे. त्याच्यानंतर मग हातामध्ये एखादी मोठी वस्तू घेऊन उड्डाण करून दाखवा, याचा सराव मारुतीरायाने खूप केला. आणि शेवटी मोठमोठे दगड हातात घेऊन इकडून तिकडे सारख्या उड्या मारायच्या. कंटाळा आला. म्हटलं काहीतरी जिवंत वस्तू हातात पाहिजे. आणि या दृष्टीनं त्यांच्या बालपणी जरा त्यांनी अशी खोडी केली की ज्यायोगे त्यांनी वेगवेगळ्या डोंगरांवरती तपश्चर्या करायला बसलेल्या ऋषी मुनींनाच उचलून इकडून तिकडं ठेवायला सुरुवात केली. कारण ऋषी एकदा ध्यानस्थ बसले की त्यांचं देहभान ते विसरून जात असत. मग या डोंगरावरनं या ऋषींना उचलायचं, पद्मासन घातलेल्या अवस्थेत तसंच असं मनुष्य उचलायचं हातामध्ये आणि दुसऱ्या डोंगरावर नेऊन ठेवायचा, दुसऱ्या डोंगरावरचा तिसऱ्या डोंगरावर, तिसऱ्या डोंगरावरचा चौथ्या डोंगरावर, चौथ्या डोंगरावरचा पहिल्या डोंगरावर. आधी सगळ्या ऋषींना वाटलं की आपल्याला काही आध्यात्मिक सिद्धी प्राप्त झाली का काय. नंतर लक्षात आलं हे कोणीतरी चावटपणा करत आहे. आणि म्हणून त्यातले एक ऋषी मुद्दाम ध्यानाचं नाटक करून एका दिवशी जागे राहिले. आणि जेव्हा मारुतीराय तिथे उचलायला आले तेव्हा मात्र त्या ऋषींनी त्यांना शाप दिला की अरे मारुतीराया, तू एवढ्या चांगल्या पवित्र कुळामध्ये, म्हणजे अंजनी मातेनं भगवान शंकरांची तपश्चर्या केली, ते रुद्र, आणि तू तर महारुद्र, त्यांच्या कृपाप्रसादाने तू झालेला पुत्र असताना सुद्धा असं ऋषीमुनींना त्रास देण्याचं कर्तव्य कर्म करतोस. मूर्ख, थांब, तुला शापच देतो. आत्तापासून तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल, असा भयानक शाप मिळाला. अर्थात मारुतीराय तेव्हा वयाने लहान असल्यामुळे त्यांच्या ते विषय लक्षात नाही आला. त्यांनी घरी येऊन आईला हे सगळं सांगितलं आणि माता मात्र त्या ऋषींच्याकडे धावत गेली. कारण ह्या शापाची भयानकता काय होती ही आईला कल्पना होती. अहो, सगळी शक्ती आहे, सगळी तयारी आहे, आणि सेनापतीलाच जर आपल्या शक्तीची जाणीव नसेल तर ते सैन्य, ते राष्ट्र, तो देश, ती संस्कृती मार खाईल, नाही तर दुसरं काय होईल. दुर्दैवाने आजही आपण त्याचाच अनुभव फारसा करतोय नाही, की आपल्याकडे सगळ्यांची चांगली तयारी असताना सुद्धा आपल्या सज्जनांचे सेनापती नेहमी घाबरट आपल्याला सापडतात. आणि जे योग्य तो कणखरपणा दुर्दैवाने घेत नाहीत, पर्यायी दुष्टांचं सारखं फावत जातं. अंजनी मातेनं त्या ऋषींना उशाप मागितला तेव्हा ते ऋषी म्हणाले, उशाप काही फारसा वेगळा नाही, त्याला त्याच्या शक्तीचं स्मरण करून दिलं
की तो त्याच्या शक्तीला योग्य अशी सगळी कर्तव्य कर्म करेल. आणि मुद्दाम रामदास स्वामींनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये, आपल्या या भारतवर्षामध्ये मारुतीरायाच्या भक्तीचा जास्त आग्रह केला. याचं कारण हे आहे की रामदास स्वामींना आपल्या सर्व हिंदू संस्कृतीमध्ये, या हिंदुस्थानामध्ये, या आर्यावर्तामध्ये, या भारतवर्षामध्ये एक प्रचंड साम्य आढळलं आहे. आणि ते साम्य इथे आहे की जशी हनुमंताच्याकडे सगळी शक्ती होती, पण त्याला शक्तीचं विस्मरण होतं, त्याला आठवण करून दिल्याशिवाय कळायचं नाही, तसं आपल्या हिंदू समाजाला सुद्धा, या भारतीय समाजाला सुद्धा प्रचंड शक्ती आहे. सगळं जग जिंकल्याची त्याची इतिहासाची पानं आहेत. पण तरीसुद्धा सारखा तो आपली शक्ती विसरत जातो, आपलं तेज विसरतो, पुन्हा किंग कर्तव्य मूढासारखा बसतो आणि सारखी त्याला आठवण करून द्यावी लागते. अगदी जुन्या काळी शंकराचार्यांनी आठवण करून दिली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक ऋषी मुनी तपस्व्यांनी आठवण करून दिली, पुढच्या कालखंडामध्ये संतांनी आठवण करून दिली, त्याच्या पुढच्या कालखंडात राजकीय आपल्या सगळ्या नेतृत्वाने आठवण करून दिली. आठवण करून दिली की पराक्रम होतो. इतर वेळेला नेमकं परत विस्मरण हे आपल्याला पदरी बांधल्यासारखंच आहे. मारुतीरायांना उशाप मिळाला, पण हा उशाप फक्त जांबुवंतांनाच माहीत होता. या वानरांच्या राज्यामध्ये जे महामंत्री होते जांबुवंत, त्यांनाच फक्त तो उशाप माहीत होता, दुसऱ्यांना माहीत नव्हता. याचा परिणाम काय झाला ऐकण्यासारखी मजा आहे. खरं तर वानरांच्या राज्यातला वाली हा ज्येष्ठ बंधू होता आणि सुग्रीव हा धाकटा भाऊ होता. त्या काळातल्या नियमाप्रमाणे ज्येष्ठ बंधूंनी राज्यावर बसायचं यात संशय नाही. अर्थात वाली राज्यावर होता याचा सुग्रीवाला कधीही मत्सर नव्हता, कधीही त्रास नव्हता. सुग्रीव मुळातच परमसज्जन अशा मनोवृत्तीचा होता. पण वाली अत्यंत सामर्थ्यवान, अत्यंत बलिष्ठ आणि थोडा कणभर का होईना आसुरी प्रवृत्तीचा किंवा आसुरी मनोवृत्तीची थोडी आवड असणारा. म्हणजे दोन प्रकारची आवड. एक, दुसऱ्याकडचं एखादं चांगलं काही पाहिलं की ते हडप करावं अशी इच्छा होणं. आणि दुसरी, असुषु रमन्ते इति आसुरः, आपल्या इंद्रियाच्या सुखाशी आणि आरामाशी आपण एकनिष्ठ राहावं. रावणासारखा कोणी प्रचंड बलिष्ठ रावण राक्षस सगळ्या देशाला त्रास देतोय, ऋषीमुनींना त्रास देतोय, जाऊ दे, त्याचा तो काय करायचं ते करेल, मला अजून त्रास नाही ना, माझ्या इंद्रियांना आराम आहे ना, त्यांनी माझ्या शरीराला काही त्रास दिलेला नाही ना, शांत राहायचं. अशा विचित्र अलिप्त मनोवृत्तीचा हा वाली आहे. आणि दुसरं, या वालीची थोडीशी वाकडी नजर आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीवर गेली आहे आणि परिणामतः काहीतरी कारण होऊन या दोघांचं भांडण होतं. आता काहीतरी कारण असं मी म्हणालो, याचं कारण मुळात काय कारण झालं हे मला माहिती आहे, पण या सगळ्या भांडणाचं मी कारण सांगत बसलो तर आपल्या हातातला सगळा वेळच संपून जाईल. कारण हनुमंतांचं समग्र चरित्र आपल्यासमोर मांडायचं तर हा सप्ताहाचा माझा विषय आहे. तेव्हा 7 दिवसाची कथा मला इतक्या छोट्या वेळामध्ये आपल्याला सांगायची आहे. आणि सांगायचं आहे मला त्यातल्या कथेच्या तपशिलापेक्षा आज आमच्या समोरचा त्यातला सगळ्यात मोठा असा आदर्श कोणता, आपल्या समोरचा आदर्श कोणता, विद्यार्थी दशेचा आदर्श कोणता. आणि खरीच गोष्ट आहे, आत्तापर्यंत अनेक चित्रपट असे निघाले असतील आपल्याकडे, आपल्याला आठवतही असतील, आपण ते पाहिलेही असतील, की विद्यार्थ्यांमध्ये एक प्रचंड शक्ती दडलेली आहे. वाट बघतोय भारत चांगल्या शिक्षकांची, ज्या शिक्षकांनी त्या शक्तीला योग्य वळण लावावं, त्या शक्तीला विधायक वळण लावावं. आणि विधायक वळण लावलं तर हे सगळे आपले हनुमान असे जबरदस्त आहेत. ज्या ज्या अपवादभूत सन्माननीय अपवाद या भारतात काही आहेत, काही गुरुकुलांचे, काही शाळांचे, काही महाविद्यालयांचे, काही शिक्षकांचे सन्माननीय अपवाद आहेत यात संशय नाही, की त्यांनी अतिशय सुंदर सेवाव्रती अशी जबरदस्त मोठी फळी उभी केली आहे. पण फक्त एकच खंत वाटते की एकूण भारताच्या सगळ्या या प्रदेशाच्या किंवा माणसांच्या संख्येच्या या सगळ्या विस्ताराच्या दृष्टीनं ते प्रयत्न थोडेसे अपुरे पडतात. ज्या प्रमाणामध्ये ती सद्भक्तांची मांदियाळी झाली पाहिजे त्या प्रमाणात शिक्षक मिळत नाहीत, त्या प्रमाणात त्या संस्था उभ्या राहत नाहीत, त्या प्रमाणात तितकं कार्य होत नाही. दुर्दैवाने रामायणाचा, मारुतीरायांचा आदर्श आपणच विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि तो पहिला सगळ्यात मोठा आदर्श हा
की ते एकाच वेळेला बुद्धिमतां वरिष्ठम आहेत आणि शक्तिमतां वरिष्ठम आहेत. वाली सुग्रीवाचं भांडण झालं, त्याच्या सुग्रीवाला त्यांनी हाकलून दिला वालीनं आपल्या राज्यातून. सुग्रीवाचा अत्यंत प्रिय मित्र होता मारुतीराय. आता मारुतीरायांच्या अंगात खरी ताकद होती की वालीचा हात धरून त्याला सुनवावं, पण शक्तीचं विस्मरण होतं ना, त्याला काय करणार. आणि म्हणून आपल्या मित्राला साथ देण्यासाठी काय मारुतीरायांनी करावं, मैत्री सुद्धा कशी सांभाळावी पहा. सुग्रीव सज्जन आहे, त्याचं खरं काहीही चुकत नसताना वाली त्याच्यावर अन्याय करतोय. मग अशा अन्यायी माणसाबरोबर सहानुभूती म्हणून महिन्यातनं एक पत्र पाठवणं ही सहानुभूती मारुतीरायाने नाही दाखवली. त्याच्याबरोबर जाऊन त्याच्या जीवनाला सतत साथ देऊन त्याच्या जीवनाला अधिक सफल करायचा प्रयत्न केला. मैत्रीसुद्धा किती टोकाची करता येते हे मारुतीरायांनी त्या क्षणाला आपल्याला दाखवलं. आणि बुद्धिमतां आणि शक्तिमतां वरिष्ठम सांगतोय याचं कारण आपल्या सगळ्यांनाच आपल्या समाजामध्ये जरा दृष्टी फिरवली की कळेल. साधारणत बऱ्याचशा ठिकाणातली मुलं जी बुद्धिमतां वरिष्ठम असतात ते शक्तीच्या दृष्टीनं ठाणाणा असतात. साधारणतः स्कॉलर विद्यार्थी म्हटला की भारतामध्ये त्याची एक चित्र मूर्ती तयार असते की साधारणतः असा हळकुडा असणार, तो डोळ्याला मोठ्या भिंगाचा चष्मा असणार, फुंकर मारली तर उडून जाईल अशी तब्येत असणार, तर का आपलं पिची 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 इकडं तिकडं पुस्तकामध्ये टाळकं घातलेलं बसले, हा असा माणूस म्हणजे कसा स्कॉलर. सिस्टम झाला की त्याच्यामध्ये शक्ती असेल याची खात्री नाही, आणि जणजणी असं मस्त शरीर आहे म्हटलं की याच्या बुद्धीबद्दल विचारू नका, हे कितवी नापास असतील माहीत नाही. अशा तऱ्हेनं आपल्याकडे एक विचित्र भेदभाव निर्माण झालाय आणि आपणच आपल्या मनामध्ये न्यूनगंड करून घेतलाय की शक्ती जास्त असली की आपल्याला बुद्धी जास्त असू शकत नाही आणि बुद्धी जास्त असली की आपल्याला शक्ती जास्त असू शकत नाही. असं जगात काहीही नाही. आपल्याला आपल्या दिवसाच्या वेळेचं जर योग्य नियोजन करता आलं आणि त्या नियोजनाप्रमाणे आपलं चरित्र जर घडवता आलं तर एकाच वेळेला मनुष्य शक्तिमतां वरिष्ठम आणि बुद्धिमतां वरिष्ठम आणि त्याचबरोबर वानर यूथ मुख्यम म्हणजे नेतृत्वात सुद्धा जाऊन अतिशय सुंदर संघटना बांधून तो अतिशय भव्य कामं करू शकतो. अशी गुणवत्ता एकाच माणसात येऊ शकते. त्याने ठरवायला हवं. प्रत्येकाला त्याच्या शक्तीचं विस्मरण आहे, म्हणून तर हनुमत शक्तीचं आपण आज जागरण करतो आहोत. या एका विशिष्ट कालखंडात जागरण करतो आहोत. आपला सगळा विश्वाचाच पसारा अशा अनेक आता रोगांशी झुंजण्यामध्ये आणि आर्थिक संकटांशी झुंजण्याच्या मार्गावर उभा आहे. अशा वेळेला सगळ्यांना सहाय्य करून आपण पुन्हा या सगळ्या संकटांना मुकाबला देऊन पुन्हा त्या तेजाने तळपणं, यासाठी आपल्याला आपल्यामधली शक्ती जी जागृत आहे आणखीन तीव्र करायला हवी, आणखीन वाढवायला हवी, आणखीन दिवसाचं असं खडखडीत नियोजन करायला हवं की आम्ही काही वर्षामध्ये असे शक्तिमतां वरिष्ठम असू, असे बुद्धिमतां वरिष्ठम असू आणि असे वानर यूथ मुख्य असू की रामचंद्राने आम्हाला नुसतं कार्य सांगावं की ते झालंच म्हणून समजा. मारुतीराय दोन्ही प्रकारचे विद्वान आहेत. आणि रामरायांची आणि मारुतीरायाची भेट कधी झाली आहे मला सांगा? खूप उशिरा झाली आहे. रामायणामध्ये रामचंद्रांचा इकडे जन्म झाला, रामचंद्र मोठे झाले, ते विश्वामित्रांच्या यज्ञात गेले, त्यांनी विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं. नंतर जनकाच्या तिकडे राजमहालात गेले, तिथे जानकीबरोबर त्यांचं स्वयंवर झालं. त्याच्यानंतर ते अयोध्येला आले. मग कैकेयी राणीनं त्यांना राज्यातून घालवण्याचा हट्ट धरला. मग ते वनवासात गेले. वनवासात जाऊन आता 10 वर्ष संपली. नंतर ते 10 वर्षानंतर नाशिक पंचवटी भागात आले होते. तेव्हा ती शूर्पणखा कोण होती ती भेटली आणि त्या शूर्पणखेचं प्रकरण झाल्यानंतर रावणाने सीतेचं हरण केलं, सीतेचं अपहरण केलं, सीतेला पळवलं. आता रावणाशी युद्ध करण्यासाठी मला कोणाकोणाचं सहाय्य होऊ शकेल याचा शोध घेत रामचंद्र दक्षिणेकडे आणखीन चालले. तेव्हा मारुतीरायांची भेट आहे. म्हणजे खरं म्हणाल तर मारुतीराय रामचंद्रांचे जेव्हा दास झाले, जेव्हा मित्र झाले, तेव्हा रामांची अवस्था खरंच भिकाऱ्यासारखी आहे. कशा अर्थी? राज्य तर हातात नाहीच आहे, आपण वनवासातच आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मागे पैशाची पाठबळ नाही, आपल्या मागे सैन्याचं पाठबळ नाही, आपल्या मागे आपण गुरूंकडनं काय शस्त्र शिकलो तेवढं पाठबळ फक्त आहे, आपल्या मागे तूर्त आत्ता दुसऱ्या कोणाही धनिकाचं पाठबळ नाही. आणि त्याहून जी आपली
एक चित शक्ती होती, ती पत्नी सुद्धा हरण झालेली आहे आणि आपण दुसऱ्या कोणाची मदत मिळेल का नाही म्हणून ती मदत मिळवण्यासाठी येतोय. ही एका पद्धतीनं भिक्षेकऱ्यासारखीच अवस्था नव्हे का? म्हणून आपल्या पुण्याच्या आसपासच्या भागातल्या मारुतींची अनेक जी नावं आहेत, त्या नावांबद्दल लोकांना खूप कुतूहल असते. अशी काय नावं ठेवलीत तुम्ही मारुतीला? पण पुष्कळशी नावं ही ज्या व्यवसायाचे लोक जिथे जिथे राहतात तिथल्या मारुतींना पडलेली असतात. म्हणजे साधारणतः सोनारांच्या वसाहतीमध्ये पूर्वी तो मारुती होता म्हणून त्याला सोन्या मारुती शब्द पडला होता. हलवायांच्या वस्तीमधला मारुती होता म्हणून तो आपला जिलब्या मारुती असं नाव पडत होतं. तर पुण्यामध्ये आणखीन एक विलक्षण मारुतीचं नाव आहे, त्याचं नाव आहे भिकारदास मारुती. आणि लोकांना असं विचित्र वाटायचं, भिकारदास हे काय नाव आहे? अर्थात हे एका माणसाचंच नाव होतं, त्यांनी तो मारुती स्थापन केला होता म्हणून भिकारदास हे नाव पडलं खरं. पण त्या माणसाचं त्याच्या मागचं बोलणं फार महत्त्वाचं आहे. तो मनुष्य म्हणाला, ज्यांनी हे मंदिर स्थापन केलं त्या स्थापन करणाऱ्या माणसाचं मत असं आहे आणि ते खूप छान आहे. ते मत असं आहे की मारुतीराय रामांचे तेव्हा दास झालेत जेव्हा राम भिकारी होते. म्हणजे खऱ्या अर्थाने ते भिकारी दासच आहेत. आणि हा आदर्श केवढा मोठा आहे मला सांगा. अरे श्रीमंताचं दास कोणी होऊ शकतं? जरा कुठे कोणी निवडून आलं, जरा कुठे त्याला पैसे मिळाले, जरा कुठे त्याची इंडस्ट्री मोठी झाली की हे दारात रांग लागते, हे 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 करून आम्ही तुमचेच, आमच्यावर लक्ष ठेवा. अहो श्रीमंतांना, सत्ताधीशांना लगेच सेवक मिळतात. पण ज्याच्या मागे सत्ता नाही, ज्याच्या मागे आत्ता संपत्ती नाही, ज्याच्या मागे आत्ता कुठलंही पाठबळ नाही, अशा एका विलक्षण दीन अवस्थेत असलेला, पण रामांची त्यांनी ओळख करून घेतली आहे, त्यांची सज्जनता त्यांनी पाहिली आहे, त्यांची भद्रता त्यांनी ओळखली आहे. तेव्हा अशा विपन्न अवस्थेत असताना सज्जनाच्या पाठीशी मी माझ्या बुद्धीनं आणि शक्तीनं उभं राहिलो पाहिजे, ही मारुतीराय यांची धारणा आपला आदर्श आहे. नाहीतर अलीकडे आपण न्यायालयामधले जे सगळे तमाशे काही वेळेला बघतो, दुर्दैवाने ते सगळे पैशाला विकली गेलेली माणसं आपण जास्त पाहायला मिळतात. कित्येक वेळेला पैशाच्या भीतीनं किंवा आपल्या जीवाच्या भीतीनं खोटे न्याय करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. पण इकडं जीव जावो, पदवी वाटेल ते होवो, त्या बाजूनं मी न्यायाच्या बाजूनं उभा राहीन, ही मारुतीरायांची ताकद आणि मनाची धारणा केवढी मोठी आहे. अर्थात यासाठी ही धारणा आपल्या आयुष्यामध्ये पाळावी, यासाठी त्यांना जी शारीरिक क्षमता उपलब्ध आहे, त्यांना जी बौद्धिक क्षमता उपलब्ध आहे, तीही फार महत्त्वाची आहे. बरं, आपण किती संघर्षाला तयार होतो म्हटलं तरी आपण संघर्षाला जाऊ शकत नाही, कारण आपल्याला शरीराला आपल्याला भीती असते की आपण शत्रूचे आघात सहन नाही करू शकणार. किंवा एखाद्या बौद्धिक संघर्षाला उभं राहिलो तर आपलीच आपल्याला भीती असते की आपली बुद्धी याच्यात पुरेसा अभ्यास केली आहे का नाही. तसं असू नये. आपण जर योग्य नियोजन, योग्य अभ्यास केला तर या सगळ्या क्षमतांनी पुरीत होऊ शकतो. आणि या क्षमता आपल्याकडे असल्याचा आपल्या आईला म्हणजे भारत मातेला सगळ्यात मोठा फायदा काय, तर एवढी सगळी प्रचंड सज्जनांची फळी ही सज्जनांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे, सज्जनांच्या पाठराखणीसाठी उभी राहिली पाहिजे. आणि असा पाठराखणीसाठी मारुतीरायांचा आधार मिळाल्यानंतर मारुतीरायांनी सुग्रीवाची आणि रामांची मैत्री करून दिली. आणि त्याचबरोबर वालीबरोबर सुग्रीवाचं एक लुटुपुटूचं युद्ध तयार करून वालीला आपल्या मार्गातून बाजूला केला. कारण दुसरी एक भीती अशी होती की वाली हा रावणाचा मित्र झालेला होता. उद्या रावणाशी युद्ध करायचं म्हटल्यानंतर वाली रावणाच्या बाजूने उभा राहिला असता, मग मोठी पंचायत होती. आणि जे वानर, जे त्या ठिकाणचे सैनिक रावणाचा निपात इच्छा करत आहेत, ह्या सगळ्या सैनिकांना आपण वालीची नोकरी करतो म्हणून वालीच्या दिशेनं जायला लागलं असतं. यासाठी अतिशय मध्यम मार्ग मारुतीरायांनी बरोबर अचूक काढला. एकट्या वालीला बाजूला बोलवून वाली बाजूला केला. तरीसुद्धा वाली हा सर्वार्थाने काही वाईट मनुष्य नव्हे. ठीक आहे, तो काही प्रमाणात लोभी असेल, काही प्रमाणामध्ये तटस्थ असेल, काही प्रमाणामध्ये अशा आसक्तीनं एखादा आसुरी काम केलं असेल, पण तरीसुद्धा वालीवरती कृपा करावी, या दृष्टीनं वालीच्या घरावरही कृपा करावी. म्हणून मारुतीरायांनी सुचवलंय असं की रामा, आपलं कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी, आपलं कार्य म्हणजे अरे रावणाचा वध हे सगळ्या देशाचं कार्य आहे. फक्त सीता पळवली गेली म्हणून रावणाचा वध नाही आहे. रावणाचे उत्पात, रावणाचे अन्याय अत्याचार रामांच्या जन्माआधीच प्रचंड झाले होते.
आणि म्हणून या रावणाच्या त्रासातून आपण कसं सुटायचं, म्हणून सगळ्या ऋषीमुनींनी मोठा यज्ञयाग केला होता. त्याच्यामध्ये विष्णूंची प्रार्थना केली होती आणि मग विष्णूंनी आपल्याला आशीर्वचन दिलं होतं की मी येतोय, आणि मग रामांचा अवतार झाला. म्हणजे समजा वनवासामध्ये सीता माऊली आल्या नसत्या किंवा सीतेचं अपहरण रावणाने केलं नसतं, तरी आज ना उद्या रावणाशी युद्ध करायचंच होतं. हे सगळ्या भारतातल्या सज्जनांचं मनोबल होतं. आणि त्यामुळेच तर सीतेच्या अपहरणापूर्वी सुद्धा अगस्ती मुनींनी रामाना कोदंड नावाचं धनुष्य दिलंय की आज ना उद्या तुझे जेव्हा रावणाशी युद्ध होईल त्याला योग्य अशी शस्त्र तुझ्याकडे असली पाहिजेत. लक्षात घ्या, रावणाशी असलेलं रामचंद्रांचं युद्ध हे राष्ट्रीय चळवळ आहे. आणि म्हणून बिभीषण जेव्हा रामचंद्रांच्याकडे आला तेव्हा बिभीषणाला राक्षसांच्या पैकी कोणी दोष नाही दिला. त्यांनी राष्ट्रद्रोह नाही केला, कारण रामांची स्वारी लंका नावाच्या राष्ट्राला मारण्यासाठी होतीये का, लंका जिंकण्यासाठी होतीये का? नाही. फक्त लंकेमध्ये असलेल्या एका अपराध्याला शासन करण्यासाठी ते होत आहे. या दृष्टीनं हे राष्ट्रीय युद्ध नाही, हे मानवता आणि पशुता याच्यामधलं युद्ध आहे. बिभीषणाने मानवतेला साथ दिली आहे इतकं आपल्याला समजायला हवं. आणि म्हणून मारुतीरायांचं आणि बिभीषणाचं सख्य आहे. याचं कारणच ते, कारण दोघांची मनोवृत्ती हीच आहे, आपली ताकद, आपली बुद्धिमत्ता आपण सज्जनतेसाठी खर्च करायची, आपण मानवतेच्या कल्याणासाठी खर्च करायची. आणि याच्या पुढची एक छोटीशी गंमत सांगतो. जेव्हा सीतेचा शोध करण्यासाठी, आता आपल्याला कथा साधारण लक्षात आली, वाली संपल्यानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला. आता तर खरं मला सांगा, मारुतीराय महामंत्री आहेत सुग्रीवाचे, म्हणजे अख्ख्या किष्किंधा राज्याचे महामंत्री. काय श्रीमंती असेल त्यांच्याकडे, काय प्रचंड पैसा अडका, सोनं नाणं दागदागिने काही कमी नाही बरं घरी. पण हे सगळं सोडून जे राष्ट्रकार्य आहे, जे राष्ट्राच्या शत्रूचा निपात करण्याचं महत् कार्य आहे, त्यासाठी आपले सगळे सुखोपभोग सोडून ही सगळी माणसं बाहेर येतात. म्हणून ही वंदनीय आहे, म्हणून ही पूजनीय आहेत. म्हणून अशा राष्ट्रकार्य करणाऱ्यांचा सुद्धा प्रचंड मोठा आदर्श मारुतीराय आहेत. मात्र हे कार्य करताना कसं केलं पाहिजे याबद्दलची मारुतीरायांची एक उक्ती आपल्याला मुद्दाम सांगतो. समुद्राच्या तटापर्यंत सगळे वानर आले, पण त्यांना पुढचा मार्ग काही कळेना. अशा वेळेला जटायू याचा जो थोरला भाऊ होता संपाती, त्याच्याकडून कळलं की इथून समुद्र ओलांडला की लंका नावाची मोठी नगरी आहे आणि तिथे रावणाचं राज्य आहे, तिथल्या अशोक वनामध्ये सीता आहे. पण एवढा मोठा समुद्र ओलांडणार कोण? प्रत्येक जण आपली ताकद आजमावू लागला, मी इथपर्यंत जाईन, मी तिथपर्यंत जाईन. आणि तेव्हा जांबुवंतांच्या लक्षात आलं, अरे हे सगळं करू शकेल असे मारुतीराय आहेत, पण काय दुर्दैव, त्यांना त्यांच्या शक्तीचं विस्मरण आहे. आणि म्हणून जांबुवंतांनी जेव्हा त्यांना शक्तीचं स्मरण करून दिलं, मग मात्र मारुतीराय असे दांडदिशी उड्डाण करून उडालेत. मारुतीराय लंकेकडे जात असताना त्यांना मदत करावी, त्यांना विश्रांती मिळवावी, यासाठी मैनाक नावाचा पर्वत थोडासा वर झाला. म्हणजे मैनाक पर्वताचा अधिकारी आहे तो, थोडासा डोंगर शिखरावर आला आणि विनंती करू लागला, आपण एवढ्या मोठ्या कामाला चालला आहात, तेव्हा बराच उड्डाण आपण केलं आहे, दमला असाल, थोडी विश्रांती घ्या. मारुतीरायाने सांगितलं, नाही रे बाबा, गच्छतो रामकार्यार्थम, मी रामाच्या कामासाठी चाललोय, आता मला विश्रांती घ्यायची नाही, ते काम झाल्याशिवाय मी विश्रांती घेणार नाही. हा आपल्या सगळ्यांसमोरचा मोठा आदर्श आहे. अहो, तुमच्या आमच्या डोळ्यासमोर राष्ट्राची एवढी प्रचंड कामं पडलेली असताना आपल्याला 12 तास झोपल्याशिवाय बरं वाटत नाही. काय करावं मला सांगा. आणि आपल्या योगशास्त्राच्या, प्राणायामाच्या आणि अत्यंत सुंदर असलेल्या मंत्रशक्तीच्या, नामशक्तीच्या आधारावर आपल्याला ही अनावश्यक असलेली झोप कमी करता येते. दिवसाला 4 तास झोप मिळाली तरी सुद्धा बाकी 20 तास काम करून आपण आपल्या राष्ट्राला, आपल्या मानवतेला, आपल्या सर्व विश्वाला ऊर्जितावस्था आणू शकतो. या सगळ्या शक्ती आपल्या अंगात असताना नाही हो, 12 तास झोप घेतल्याशिवाय मला बरं वाटत, असली काहीतरी पेकाट उत्तरं आम्ही देत राहतो. काय या मारुतीरायांच्या शक्तीचं करायचं मला सांगा. ही हनुमत शक्ती आपल्याला जागवायला हवी. उपासनेनं आणि भगवंताच्या कार्यावरच्या आत्यंतिक प्रेमानं आपल्याला या सगळ्या विकारांवरती अचूक नियंत्रण आणता येतं. झोप, जेवण या 2 गोष्टी अशा आहेत, वाढवाव्यात तेवढ्या वाढू शकतात आणि कमी कराव्यात तेवढ्या कमीमध्ये आपण आपल्या देहाला चांगल्या कार्यासाठी घेऊ शकतो. तेव्हा मारुतीराय मुद्दाम म्हणतात,
मला विश्रांतीची गरज नाही. अविश्रांत देशकार्यासाठी काम करायची मला माझ्या आईवडिलांनी शिकवण दिली आहे. खरंच अंजनी मातेनं किंवा केसरीनं मारुतीरायाला लहानपणी कोणाच्या गोष्टी सांगितल्या असतील? आपण देवाच्या गोष्टी सांगतो, त्यांनी कोणाच्या सांगितल्या असतील? कारण तेव्हा अजून राम तयार व्हायचे आहेत. तर मुद्दाम लक्षात ठेवा, ह्या सगळ्यांनी शंकरांच्या कथा या मुलांना सांगितल्या आहेत. हे सगळे शिवभक्त त्यामुळे निर्माण झाले. आणि शंकरांची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्या जगाला अमृत मिळावं म्हणून स्वतः विष पिणारा देव ते भगवान शंकर आहेत. तेव्हा सगळ्या भारतवर्षातल्या सज्जनांना आणि ऋषीमुनींना सुरक्षेचं अमृत मिळावं म्हणून अविश्रांत मेहनत करण्याचं विष आम्ही प्राशन करू, हा कार्यकर्त्याचा आदर्श हनुमान आहेत. मारुतीरायांनी लंकेमध्ये जाऊन बिभीषणाची गाठ घेतली, हाही कार्यकर्त्यांचा आदर्श आहे. हाही आम्हा विद्यार्थ्यांचा आदर्श आहे. आपण काय विचार करतो नेहमी? रावणाची लंका ना, म्हणजे सगळे रावणच असणार. असं नसतं, असं नसतं. रावणाच्या लंकेतही बरेच बिभीषण असतात. भक्तांनी त्यांना शोधून काढलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे, त्यांना आवाहन केलं पाहिजे. आणि रावणाच्या देहात राहणारे, रावणाच्या देशात राहणारे, रावणाच्या समाजात राहणारे, रावणाच्या सन्निध राहणारे सुद्धा अनेक सज्जन असतात. त्या सज्जनतेला थोडं आवाहन करून रामाकडे आणणं हे सुद्धा मारुतीरायांचं खूप मोठं कार्य आहे. लंका दहन करणं हे अलीकडच्या व्हॉट्सअपच्या विनोदामध्ये माकड चेष्टा वगैरे म्हणतात. पण लक्षात घ्या, लंका दहनासारखा मुत्सद्दीपणा जगात नाही आहे. जेव्हा मारुतीरायांनी लंकेमध्ये जाऊन जानकीची भेट घेतली, तिला आश्वासन केलं, काळजी करू नकोस, राम येत आहेत. पण ज्याच्याशी युद्ध करायचं आहे तो रावण एकदा कसा आहे बघूया तर खरी. म्हणून मारुतीरायांनी स्वतःलाच रावणाच्या सैन्याच्या स्वाधीन केलं आणि रावणाच्या समोर दरबारात उभे राहिले. या दरबारात उभे राहण्याचे दोन उद्देश होते. एक, रावण पाहावा, त्याची सैन्य बळाची एखाद्या तपासणी करावी. आणि दुसरं, रावणाच्या सैनिकांना त्याच्यासाठी आपण जे युद्ध करतोय त्याची शक्ती संपली पाहिजे. याला मंत्रयुद्ध असं म्हणतात. आत्तापर्यंत राक्षसांचे सगळे सेनापती समजत होते की आपलं युद्ध म्हणजे लंकेसाठी युद्ध, राष्ट्राच्या रक्षणासाठी युद्ध म्हणजे धर्मकार्य. मारुतीरायांनी त्या सगळ्यांना सांगितलं, वेडे आहात. राम लंका जिंकण्यासाठी येतच नाही आहेत, त्यामुळं तुम्ही लंकेच्या सुरक्षेसाठी वगैरे काही लढत नाही आहात. म्हणून तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष वगैरे काही मिळण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही लढताय ते फक्त लंकेमध्ये एक चोराला लपवण्यासाठी, एका पातक्याला लपवण्यासाठी. आणि पातक्यांसाठी लढणाऱ्या माणसाच्या मृत्यूनंतर काही मोक्ष वगैरे नसतात. आणि तुमची ताकद आहेच काय रे? कशाच्या जोरावर तुम्ही या रावणाच्या शक्तीच्या जोरावरती रामाशी युद्ध करायचा विचार करताय? मूर्खात. अरे रामांचा एक माणूस इथे वाटेल ते करून जाईल तरी सुद्धा तुमचा रावण बघत राहण्यापलीकडे काही करणार नाही. या रावणाच्या सुरक्षेवर विश्वासून तुम्ही रामाशी युद्ध करणार? मी एकटा आलोय, रामांच्याकडे असे 18 पद्म वानर आहेत. आणि आपली शक्ती दाखवण्यासाठी जेव्हा मारुतीराय थेट दरबारामध्ये रावणाला पापी म्हणाले, चोर म्हणाले, त्यानंतर तो चिडला. तो म्हणला, याचं शेपूट पेटवून द्या. आणि शेपूट पेटवून घेतल्यानंतर मुद्दाम लक्षात घ्या, अतिशय मुत्सद्दीपणाने हनुमंतांनी सगळे महत्त्वाचे जे सैन्याचे, सेनापतींचे, सुरक्षा व्यवस्थेमधली जी वास्तू आहेत त्या सगळ्या पेटवल्या आहेत. धडाधड उड्डाण करून पेटवल्या आणि दाखवून दिलं लंकेतल्या लोकांना की तुमचे 7-12चे उतारे असून काय करणार मला सांगा? तुमचा 7वाही नाही 12वाही नाही. काय उपयोग आहे या सगळ्याचा? अरे रामाचा एक माणूस आला तर तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, रावण आमचं सगळं चांगलं करणार हो, रावण आमचं सगळं आयुष्याचं सोनं करणार हो. अरे एका रामदूतापुढे रावण काही करू शकला नाही. तो मला बांधूनही ठेवू शकत नाही, तो मला एका ठिकाणी स्तंभन करू शकत नाही, तो मला एक बाण मारून संपवू शकत नाही. अशा एका शक्तिहीन आणि अत्यंत फक्त स्वतः पुरता गर्विष्ठ असणाऱ्या, कपाळाला शंकराचं भस्म लावून शिवभक्त असल्याची नाटकं करणाऱ्या रावणाला तुम्ही मोठं म्हणता? तो शंकरांचा उपासक आहे, तो शंकरांची तपश्चर्या करतो, पण तो काही भक्त नव्हे. भक्त होण्यासाठी अद्वेष्टा सर्वभूताना अशा श्रेष्ठ गुणवत्ता असाव्या लागतात. परमेश्वराकडून तपश्चर्येनं मिळालेलं सगळं आपलं बल आसुरी कामासाठी खर्च करणं याला भक्त नाही म्हणत, याला लबाड. पण ठीक,
उपासक असं म्हणतात. तेव्हा एका लंका दहनानं लंकेचा आत्मविश्वासच संपला हो, की आपण नाही रामासमोर टिकू शकत. हा आत्मविश्वास सैन्याचा कमी होणं. आणि मुद्दाम सांगतो, हनुमंतानी या एका लंका दहनामध्ये माणसांना लंकेतल्या सगळ्या वास्तूंना तिथे विझवण्याच्या मागे लावून तेवढ्या काळात लंकेचा नकाशा रेखाटून घेतलाय. आणि जेव्हा ते परत रामचंद्रांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी लंकेमधला नकाशा कुठला, आतला किल्ला कुठला, त्याचे बुरुज कसे आहेत, त्या प्रत्येक बुरुजाला तोफा किती आहेत, शस्त्राचे संग्रह कुठे आहेत, देवळं देवीची कुठे आहेत, सैन्याचे पहारे कधी कधी बदलतात, गोड्या पाण्याचे विहिरी कुठे आहेत, तिथे तंबू टाकायला छावण्या ठेकायला जागा कुठे, या सगळ्याची बित्तम बातमी दिली आहे. यालाच म्हणतात बुद्धिमतां वरिष्ठम आणि शक्तिमतां वरिष्ठम. आपल्या शक्तीचा तर परिचय दिलाच, बुद्धीचा दिला, वाणीचा दिला. आपल्या वाचेनं दुष्टांच्या मनातले प्रचंड मोठे किल्ले ठासळून पडले पाहिजेत असं वक्तृत्व मारुतीरायांनी केलंय. कार्यकर्त्याचा, विद्यार्थ्याचा हाही सद्गुण आहे की आपल्याला आपलं मत तर मांडता यावंच, पण एखादं चुकीचं मत कोणी समाजामध्ये प्रस्थापित करत असेल तर अशा नीच लोकांना आपल्या वक्तृत्वाने सुद्धा पराभूत करायला हवं की तुम्ही फार वाईट करतात. बाकीची माणसं चाकू, सुरी, शस्त्र यांनी माणसांना मारत असतात, पण त्या एका घावामध्ये एक माणूस मरतो. पण अशा नादान बुद्धिवंतांच्या घावामध्ये पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत असतात. याच्यापासून देशाला वाचवण्यासाठी मारुतीरायांचं वक्तृत्व सुद्धा घेतलं पाहिजे. असो, एकाच चरित्र भागाच्या कालखंडामध्ये सगळ्या गोष्टी तर नाही सांगून होणार, पण तरी सुद्धा आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. ती शेवटची कथा अशी आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा मारुतीराय परत आले, नंतर रामरायांच्या आदेशाप्रमाणे प्रचंड मोठा सेतू बांधला गेला आणि त्या सेतूवरून त्याच्या पलीकडे जाऊन रावणाशी युद्ध ठाणलं. या रावणाच्या युद्धामध्ये अनेक रावणाचे सेनापती, सेनानी, बंधूसुद्धा मारले गेले होते. आणि अशा वेळेला रावणाचा जो पुत्र इंद्रजित, ज्याचं दुसरं नाव मेघनाद असंही होतं, त्याच्या एका बाणाने लक्ष्मण मूर्छित पडला. आणि आता याला परत संजीवन प्राप्त करायचं असेल तर हिमालयातून संजीवनी ती वनस्पती आणावी लागेल. हे ऐकल्याबरोबर, हे सांगितल्याबरोबर, पूर्वीच्या काळी रात्री युद्ध करत नसत, रात्री युद्ध थांबत असे, सूर्यास्ताला युद्ध बंद आणि सूर्योदयाला युद्ध सुरू. तर हे संजीवनी वनस्पती आणेल कोण? अशा वेळेला मारुतीरायाने पटकन जबाबदारी घेतली, मी घेऊन येतो. ते उड्डाण केलं, ती आणली. महत्वाचं काय आहे, एखाद्या वेळेला जाता आलं असेल किंवा येता आलं असेल हा विषय वेगळा, पण पटकन आपल्या मनाने उभारी घेऊन पटकन मी करतो असं म्हणणं, याची सवय आपल्याला लावायला पाहिजे. साधारणतः आपल्याकडे कष्टाळू काही असतात आणि बाकीचे कसं टाळू असे फार असतात. म्हणजे एखाद्याने आपल्याला थोडंसं काम सांगितलं, जरा आता सत्यनारायणाची पूजा आहे तर त्या चौरंगावर मांडायला वेड्याची पानं पाहिजे आहेत, जरा त्या समोरच्या दुकानात आणता काय वेड्याची पानं. की आमची सुरुवातच, ते दुकान बंद असलं तर, आता दुकान चालू आहे बाबा, पानं घेऊन ये ना. तो विकतच नसला तर, तो विकतोय ना, तो काय तो उगाच दुकान बांधलाय का, जाऊ दे बरं. त्याच्याकडे ती पानं संपली असली तर, अरे संपतील कशाला, सकाळी सकाळी काय कोणी सहस्र भोजन घालतंय का, चालू काय मग घेऊया. तुम्ही दिलेले 10 रुपये चालले नाहीत तर असं अशा वेळेला वाटतं सणकन सटका म्हणा नायक माणसा, तू चालायला लाग की जगात सगळं चालायला लागेल. माणसालाच काम पुढे ढकलावं, दुसऱ्या कोणावर तरी ढकलावं, ह्याची जी सवय लागली आहे ही सवय मोडली पाहिजे. जेवढं जमेल तेवढं मी करीन ना. जेव्हा सगळा महाराष्ट्र निद्रिस्त होता अशा वेळेला ज्ञानेश्वरीसारखं गीतेचं भाष्य कोण करणार? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी करीन ना. अरे पंजाबपर्यंत जाऊन विठ्ठल भक्तीचा प्रचार केला पाहिजे, हे कोण करणार? नामदेव महाराज म्हणतात मी करीन ना. अरे लक्षावधी लोकांची, भक्तांची मांदियाळी पंढरपुरात उभी केली पाहिजे, कोण करणार? तुकोबा म्हणतात मी करीन ना. अरे राष्ट्राला धर्मरक्षणासाठी प्रचंड शक्तीनं उभं केलं पाहिजे, कोण करणार? रामदास स्वामी म्हणतात मी करीन. ही महत्त्वाची त्यातली स्फूर्ती आहे, ही हनुमत शक्ती आहे. प्रत्येक संतांमध्ये ती हनुमंताची शक्ती आहे आणि आजही आपल्यातल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये ती शक्ती आहे बरं. म्हणून तर आज प्रचंड संख्येनं आपली तरुणाई आपल्या रोगग्रस्तांच्या किंवा डॉक्टरांच्या मदतीसाठी उभी आहे, आपल्या पोलिसांच्या मदतीसाठी उभी आहे, आपल्या सैनिकांच्या मदतीसाठी उभी आहे. पण या सगळ्या तरुणाईला
या अनेक चांगल्या चांगल्या आंदोलनामध्ये सहभाग घेणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या हनुमत शक्तीला प्रणाम करून सुद्धा एक खंत सांगावीशी वाटते. ही संख्या किंवा ही शक्ती अजून पुरेशी नाही आणि ती काही काळापुरतीच असावी असा काही नियम नाही. एखादं हे संकट आज ना उद्या निघून जाईल, पण आपल्या देशामध्ये रुतून बसलेलं जे भ्रष्टाचारासारखं संकट आहे, अनाचारासारखं संकट आहे, स्त्रियांवरच्या अत्याचारांचं संकट आहे, अस्वच्छतेचं संकट आहे, गलिच्छ वस्त्यांचं मोठं संकट आहे की त्या स्वच्छ करायलाही कोणी जात नाही. एवढ्या प्रचंड गंगा यमुना असताना तुमच्या आमच्या वसाहतीतले टँकर आम्ही 70 वर्षात थांबवू नाही शकलो. सगळ्यांना उत्तम पाणी नाही आपण पोचवू शकत. या पुराचं आपल्याला नियोजन साधनही करता येते. अशा वेळेला या सगळ्या चांगल्या देशाच्या कामाच्या आड जे कोणी कुंभकर्ण रावण येत असतील त्यांना मातीमध्ये गाडून टाकायची शक्तिमतां वरिष्ठम ही आपल्यामध्ये ताकद पाहिजे. आणि याचे सगळे चांगले प्रकल्प उत्कृष्ट रीतीने संपन्न करून आपला देश पुन्हा एकदा सुवर्ण सिंहासनावर कसा बसेल यासाठी बुद्धिमतां वरिष्ठम या दोन्हीही शक्ती मारुतीरायांनी ज्या त्यांच्या जीवनात दाखवल्या त्या आपणही आपल्या जीवनात आज काही प्रमाणात का होईना दाखवतोय. पण मारुतीरायांच्या ह्या सैन्याची संख्या फक्त 180, 18,000, 18 लाख एवढी असून पुरणार नाही बरं. 18 लाख नव्हे, 18 कोटीही नव्हे, तर जवळजवळ 100 कोटी सगळी जनता ही मारुतीरायांच्या ह्या शक्तीनं प्रेरित होऊन उठली पाहिजे. विवेकानंदांचं हेच स्वप्न होतं आणि भारत मातेचंही हे स्वप्न आहे की माझ्या कुशीमध्ये जन्माला घेतलेली ही मुलं अशी शक्तीचं विस्मरण होऊन का बरं बसली आहेत. ज्यांना ज्यांना आपल्या शक्तीचं स्मरण आलंय त्या सगळ्यांनी आपल्या शक्तीनं आणि बुद्धीनं असं काही कार्य करा की उरलेल्या अनेक हनुमंतांना त्यांच्या शक्तीचं स्मरण द्या, त्यांच्या बुद्धीचं स्मरण द्या. आणि हे रामकार्य फक्त रामायणातच असतं असं नाही. रामकार्य ही अखंड चालणारी देशाची सेवा आहे, अखंड चालणारी देवाची सेवा आहे, अखंड चालणारी साधना, उपासना आणि आपली पारमार्थिक तपश्चर्यासुद्धा एक रामकार्यच आहे. तेव्हा ही सगळी कार्य आपण अतिशय सुंदरपणे संपन्न कराल यात संशय नाही. माझ्या अल्पमतीनं मारुतीरायांच्या चरित्रातल्या काही छोट्याशा 2-4 घटना घेऊन मी आपल्यासमोर बोललो. आणि मारुतीरायांची एक आणखीन मोठी गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की या युद्धामध्ये एवढं मोठं कार्य केलं, संजीवनी आणली, त्यांनी लक्ष्मण जिवंत झाला आणि त्याच्यानंतर रामचंद्र विजय पावले. हे सगळं सैन्य जेव्हा अयोध्येला आलं तर याच्या बदल्यात मारुतीरायांना खूप काही बघता आलं असतं. कारण या युद्धामध्ये सीता शोधापासून लक्ष्मणाला जिवंत करण्यापर्यंत मारुतीरायांचा खूप मोठा हात होता. पण इतकं सगळं कार्य करून सुद्धा मनुष्यानं किती निस्वार्थी राहावं याचाही आदर्श मारुतीरायांनी घेतला की रामा, मला ह्या सगळ्या कार्याच्या बदल्यात काहीही नको. मला देवाच्या कृपेनं महामंत्रीपद मिळालेलं आहे. माझ्या किष्किंधा राज्यामध्ये माझी झोपडी छान आहे, माझी आई छान आहे, बाबा छान आहेत. मला माझ्या पोटापुरतं अरे माझ्या क्षमतेपेक्षा भगवंतांनी खूप दिलं आहे. तेव्हा अशीच भगवंताची सेवा माझ्याकडून जन्मोजन्म नव्हे तर सतत घडत राहावी म्हणून मला जन्मजन्म नकोच, चिरंजीव पदच भगवंतांनी त्यांना देऊन टाकलं. तेव्हा लक्षात घ्या, ही चिरंजीव असलेली हनुमत शक्ती तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आहेच. ती प्रज्वलित करण्यासाठी आणि ती ज्यांच्या ज्यांच्या हृदयात प्रज्वलित आहे त्यांनी या देशातल्या इतरांच्या हृदयातली ही शक्ती जागृत करण्यासाठी हे एक कार्यकर्त्यांचा, विद्यार्थ्यांचा आदर्श असं मारुती चरित्र आपल्यासमोर मांडायला ज्ञानप्रबोधिनीनं मला खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली, खूप मोठी संधी प्राप्त करून दिली. तेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण या युद्धाचा तर विजय मिळवूच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या देशाला त्रास देणाऱ्या सर्व शक्तींना संपवून सगळ्यावरती आपला विजय मिळवू आणि परमार्थामध्ये ते चिरंजीव पद आणि रामरूप प्राप्त करू यात संशय नाही. भीमरूपीचा पाठ आपण रोज करतच असाल असं मी धरून चालतो. नसेल तर किमान हनुमान चालीसा, भीमरूपी, रामरक्षा नित्य एक तरी स्तोत्र आपलं म्हटलं गेलं पाहिजे. आणि त्याबरोबर आपण अनेकांना अशा उपासनेला, परमार्थाच्या उपासनेला, समाजाच्या उपासनेला आणि राष्ट्राच्या उपासनेला प्रवृत्त केलं पाहिजे. ही मारुतीरायांची शक्ती सातत्याने आपल्या हृदयात काम करत राहो अशी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।